नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत पोळ्याच्या अमावस्येला कापूस या पिकावरती फवारणी का करावी, याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल, ही माहिती आपण यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला पोळा असतो त्यावेळेला बऱ्याच शेतकऱ्यांचं कापूस पीक हे 100% पाते या अवस्थेत असून 10-5% त्या कापूस पिकाला बोंड देखील लागलेली असतात। तुम्ही देखील पाहू शकता या कापूस पिकाला बोंड लागलेली आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस पोळा असतो त्यावेळेस कापूस या पिकाला तर बोंडे लागलेली असतातच, आणि अशा वेळेसच ज्या कापूस पीक आहे त्या कापूस पिकाला बोंडअळीचं प्रादुर्भाव देखील होत असतो। आणि याच बोंडअळीवर कसं नियंत्रण करायचं, तर कोणती फवारणी करायची, ही माहिती आपण बघूयात। शेतकरी मित्रांनो, तुम्ही या बोंडअळीवर नियंत्रण करण्यासाठी सुपर प्रोफेक्स देखील वापरू शकता, किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या खत औषधाच्या दुकानावर जाऊन तेथे त्यांना विचारून देखील घेऊ शकता की कापूस या पिकावरती बोंडअळीचं नियंत्रण करण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करणार असेल तर कापूस या पिकावरती बोंडअळीवर नियंत्रण कसं होईल, किंवा त्यावर जे थ्रिप्स वगैरे असतील ते कसे कंट्रोल होतील, आणि त्यावरती जी पातेगळ होणार असते ती पातेगळ होऊ नये म्हणून अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही फवारणी करा। धन्यवाद। माहिती आवडल्यास शेतकरी बांधवांना शेअर करा।